मागील काही दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण यावर चर्चा चालू असतानाच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी हिंदू दलित म्हणून मला उमेदवारी द्यावी असा दावा करताना ढोबळे काय म्हणाले? म्हणजे हिंदू दलित मध्ये हिंदू मार्ग येत नाहीये, बौद्ध आहेत ते आणि अति मागास आणि अति प्रगत असे दोन गट आहेत. प्रश्न विचारतो मी प्रश्न असा आहे, हिंदू दलित ह्या व्याख्येमध्ये तुमच्या हिंदू मार आहे की नाही? नाही, फक्त तो बौद्धच आहे, हिंदू मार नाही आहे. हिंदू तसं नाही, सगळे बौद्धच आहे. अति प्रगत आणि अति मागास अशा दलितामध्ये दोन भाग आहेत. 1,32,00,000 लोकसंख्या आहे. त्या 1,32,00,000 बौद्ध समाज हा 65 लाख आहे आणि हिंदू दलित समाज हा 67 लाख आहे. गेल्या 50 वर्षात विधान परिषदेवर असो, राज्यसभेवर असो, अगर लोकसभेच्या 6 मतदारसंघामध्ये असो, संदीपान भगवान थोरात यांच्यानंतर हिंदू दलितांच्या मध्ये असलेल्या लोकांना फारसा न्याय मिळाला नाही. तो मिळावा यासाठी मी माझी उमेदवारी दाखल केली आहे. सन 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून शरद बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ती उमेदवारी हिंदू दलित म्हणून की बौद्ध म्हणून, नक्की कोणत्या आधारावर बनसोडे यांना भाजपने उमेदवारी दिली होती, ती कशी, यावर खुलासा करा असे म्हणताच ढोबळे काय म्हणाले ते पहा. अशा हिंदू जाती शरद बनसोडे हिंदू महान आहे की बौद्ध आहे? मी विचारून सांगतो, तसं सांगणं म्हणजे बरोबर नाही. तसं नाही, मला मागच्या टर्ममध्ये भाजपाने तो हिंदू दलित म्हणून दिला की बौद्ध म्हणून दिला नाही, माझ्याकडे माहिती नाही. मी खासदार साहेबांना विचारून आपल्याला सांगतो. म्हणजे हिंदू दलित मध्ये हिंदू मार्ग येत नाहीये, बौद्ध आहेत ते. मागील 30 वर्ष सत्तेचे राजकारण करताना ढोबळे यांनी वेगवेगळ्या मंत्रिपदावर काम केले. तेव्हा देखील मंगळवेढ्याच्या 24 गावाच्या पाण्याचा प्रश्न होताच, तो आजही तसाच आहे. आता लोकसभेची उमेदवारी आपण मागत आहात. मंगळवेढ्याच्या 24 गावांच्या पाणी प्रश्न उमेदवारी मिळाल्यानंतर कसा काय सोडवणार असा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित होताच ढोबळे काय म्हणाले तेही पहा. काही वर्षातच काही महिन्यातच त्यांनी जे लाकडी पुलाची योजना उजनीच्या बॅकवॉटरची मान्यता करून घेतात, ते करून त्यांचं मागणी लागतं, त्यांना मिळतं. 40-30 वर्ष सत्तेमध्ये असून देखील तुम्ही सत्तेचे सहभागी मानकरी तुमच्या लक्षात राहत नाही. सर माझा प्रश्न नाही, बाकीच्यांचा वेळ घेताय ना, जरा ऐका आमचंही, की मी तुम्हाला सांगतोय की मला संधी तसं नव्हे, मला जी संधी मी सांगितलं ना, मी तुम्हाला विस्तारानं सांगितलं. पात्रे साहेब, मी तुमचा आदर राखतो, एक सिनियर पत्रकार आहात, मी तुमचा आदर राखून मी सगळी माहिती सांगितली. कृपा करून याला मान्यता मिळाली, परंतु 7 अटी टाकून मिळालेली मान्यता ही इथल्या लोकप्रतिनिधीने त्याला मार्ग काढायला पाहिजे होता. पण कुणावर तरी घसरून किंवा कुणावर तरी ती टाळून मी निघून जाणं हे योग्य नाही. माझं काम, मला संधी मिळाल्यावर मी ह्या 24 गावचा प्रश्न मार्गी लावेन. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून प्रदेश पातळीवर उमेदवार निवड चाचणी चालू असतानाच नव्यानेच पक्षामध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. यावर आता पक्षाच्या वरिष्ठांकडून कशा पद्धतीने ढोबळे यांना समज दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.